आहे एसके स्पोर्ट जतीन देवलीकर यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही मॅन ऑफ द मॅच साठी कॅप. प्रिन्स यादव आपण पुन्हा यायचं आहे, आपल्याला आणखीन पारितोषिक आहे. विनय थांबायचं आहे. कोणच्याकडून? रवींद्र घरत टीमचे ऑनर आहेत शौर्य वॉरेसचे, यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लागू होते प्रिन्स यादव याला. थँक्यू सो मच विनयजी. जाऊया आपण पुन्हा समालोचन कक्षामध्ये, या ठिकाणी सज्ज असतील समालोचक प्रमोद शेडगे. यस, खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. मॅचला सुरुवात होईल. रुद्रा वॉन द टॉस आणि इलेक्टेड फेल फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि एसके स्पोर्ट्स संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. सामन्याला सुरुवात होईल आणि समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक प्रमोद शेडगे. वेलकम. थँक्यू व्हेरी मच मोरेश्वर गवळी सर यांचा आवाज, या स्पर्धेला आवाज ऐकतायत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मी विनंती करेन की 12th मॅन दोन्ही संघाचे अजूनपर्यंत आमच्या रुद्रचे आलेले आहेत, तर आपण दोन्ही संघाचे 12th मॅन या ठिकाणी जॉईन झाले, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यश पाटील. पहिलाच बॉल सागर भगत हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुस्वागतम KPL चौकार. अतिशय हार्ड हिटर बॅटर म्हटला जातोय एसके स्पोर्ट्सचा. या ग्राउंडवर त्यांनी भरपूर चांगली खेळी केलेली आहे आतापर्यंत आणि एक हाफ सेंचुरी सुद्धा त्याच्या नावावर आहे याच ग्राउंडवर. आणि या मॅच मध्ये आपण बघतो क्वार्टर फायनल मॅच म्हणजे महत्वाचा मॅच असतो आणि सुरुवात दमदार केलेली आहे ती सागर भगत याने. ओमनचा ब्रँड आहे आणि भरपूर अनुभव आपल्या पाठीशी. हलक्याशा हाताने बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडूला फक्त दिशा दिली गेली. लेट कट खेळले गेले होते. सेन्सिबल बॅटिंग. पहिल्या बॉलवर हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना आपण पाहू शकला चौकार आला आणि तदनंतर यश पाटीलने गुडलाईन स्पॉटवरून चेंडू पिच केला. तिथून मात्र आपण पाहताय सन्मान दिला सागर भगत या बॅटरने यश पाटीलला. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. विजय कांबळे ह्या वेळेला आम्हाला दर्शवत आहेत. खूप इत्यंभूत माहिती KCAच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण वेलकम. आयुष सावंत आहेत एवन जोडी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. या धावसंख्येवर यश पाटील एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर एका साईडला वैभव धूम एक हार्ड हिटर बॅटर आणि सेन्सेशनल क्रिकेटर. ऑफ साईडला काय कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्लासिकल ड्राईव्ह. Magnificent timing. This is a beautiful चौकार. खरोखरच गोलीच्या रफ्तारने ही बॉल गेला होता बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. सुपर बॅटिंग वैभव धूम. सरळ बॅटने स्ट्रेट ड्राइव्हचा फटका. नेत्रदीपक ग्लोरियस शॉट. क्या बात है. वैभव धूम इज ऑन अ फायर. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग वैभव धूम. 2 बॉलवर 2 चौकार. हेमंत पाटील सर, ज्या पद्धतीने मात्र वैभव धूमचा बॅटिंग स्टान्स आपण पाहतो, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम पाहायला मिळते आणि 14 बॉल मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 44 धावा ज्याने मात्र कुठलेल्या आहेत. बिल्कुल बहुत ही अच्छा टोटल कहा जा सकता है. स्टार्ट बहुत ही अच्छी मिलती हुई यहाँ पर एसके स्पोर्ट वोमन टीम के लिए. अप्रतिम जबरदस्त ऑन द टॉस खेळला गेला आणि सरळ चेंडू निघून जाईल. टायमिंगचा बेताज
ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक आणि या षटकाराने या सिरीज मध्ये 50 धावा पूर्ण वैभव धूमच्या. स्टंप की बाहर की छोटी गेंद थी और बहुत ही ऑन दी टॉस की इस शॉट को अंजाम दिया था और गेंद को भेज दिया सीधे बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए लगातार 6 रनों के लिए लगातार 3 गेंदों में 3 बड़े शॉट वैभव धूम के बल्ले से आते हुए टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 19 रन. यश पाटीलचे चेंडू मात्र यावेळेला खराब नव्हते, परंतु ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर त्याचा बॅटिंग स्टान्स पाहायला मिळतो, बॅटचा फ्लो जो आहे हेमंत पाटील सर अप्रतिम पाहायला मिळतो. म्हणजे जे क्रिकेटिंग शॉट आहेत प्रॉपरली क्रिकेटमध्ये ते मात्र वैभव धूमच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पहिला चेंडू आपण पाहिला तर कव्हर ड्राईव्हचा फटका क्लास पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला, तदनंतर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहू शकलात आणि तदनंतर आपण पाहिला डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध षटकार ऑन दी टोस आपण पाहू शकलात. अब सोच में है गेंदबाज यश पाटिल की किस प्रकार की गेंदबाजी करनी चाहिए. हर एक गेंद के ऊपर शॉट लगा रहे हैं बल्लेबाज वैभव धूम. यश पाटीलचा हा चेंडू मात्र ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. मनगडाचा खूप चांगला वापर करत असताना सचिन पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते, या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 20 धावा. जी स्टार्ट हवी होती, अपेक्षित धावसंख्येची भर हवी होती, ती मात्र यावेळेला सागर भगतने खूप चांगली स्टार्ट करून दिली. चौकार आला, त्यानंतर सिंगल मिळाली आणि नंतर वैभव धूमने मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 चौकार 1 षटकार आणि पहिल्या षटकामध्ये अपेक्षित धावा येत असताना ब्यूटीफुल स्टार. बिल्कुल बिल्कुल एक फ्लाइंग स्टार्ट यहाँ पर मिल चुका है एसके स्पोर्ट पोमन टीम के लिए, क्योंकि एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर है स्कोर बोर्ड के ऊपर 20 रन. ये टोटल बहुत ही जबरदस्त टोटल माना जाएगा. थैंक यू सो मच विनयजी पाटील, स्मिताताई पाटील, आपण जो महत्वपूर्ण वेळ दिला या KPL साठी आपलं खूप खूप आभारी आहेत. कॉमन क्रिकेट एसोसिएशन. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 20. ये अच्छा टोटल है. अब थोड़ा सा प्रेशर रहेगा रुद्र राइडर्स के गेंदबाज के ऊपर, जिस प्रकार की बल्लेबाजी हो रही है सागर भगत और वैभव धूम द्वारा. अगदी योग्य हेमंत पाटील सर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा अपेक्षित असतात, कारण पॉवर प्ले मध्ये P1चं षटक पाहायला मिळालं. क्रिकेटिंग शॉट कसे असावेत वैभव तुमच्या बॅटमधून आपण पाहू शकलात आणि ते स्ट्रोक असं नाही आहे की 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा, इतर 1000 वेळा पाहू शकतील अशा प्रकारचे क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले. ग्रेट बॅटिंग. इथे मात्र हेमंत पाटील सर जर आपण पाहिलं तर डेफिनेटली कदाचित विकेटच्या शोधामध्ये असतील, डॉट बॉल जास्तीत जास्त यावेत, या अपेक्षित मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील का याकडे लक्ष असेल. वैभव धूम एक भरवशाचा फलंदाज आणि ऑलराऊंडरची भूमिका ही सातत्याने पाहायला मिळते. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव म्हणजेच वैभव धूम आणि सागर भगत. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहेत. थोडेसे फंबल झाले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बिल्कुल ये साफ प्रेशर नजर आ रहा है इस वक्त रुद्र राइडर्स टीम के इस खिलाड़ी के ऊपर. पहली रन बहुत ही तेज निकाली थी और प्रेशर बढ़ाया फील्डर के ऊपर. फील्डर का ध्यान बॉल से ज्यादा बल्लेबाज के ऊपर था, इसीलिए ये प्लम्बिंग हुई और सिंगल का डबल में कन्वर्ट कर दिया वैभव धूम और सागर भगत ने. दोघांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं, कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळतं आणि कम्युनिकेशन जे आहे ते सिंगल डबल मध्ये भर देताना हलक्याशा हाताने लेटकट खेळला गेलाय. साहिल चौधरी त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 23 धावा, 23 रन्स. आखिरी वक्त में लेट कर दिया था, लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग शॉट थर्डमैन के खिलाड़ी साहिल चौधरी की. साहिल ने अच्छी फील्डिंग की है अब तक इस टूर्नामेंट में. गेंदबाजी भी खास करके अच्छी की थी. 17 जब डिपेंड करने थे तब उन्होंने डिपेंड किए थे. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसते साहिल चौधरी. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं त्याच्या नावावर कालचा दिवस गेला आणि अतिशय सुंदर फील्डिंग करत असताना आपण पाहतोय साहिल चौधरीला. तर गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील पाटील आपल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. 2 बॉल आतापर्यंत त्याने व्यवस्थित हाताळले गेले. साजनने थोडंसं फंबल जरूर झाला होता, 2 धावा मिळाल्या आणि तदनंतर सिंगल मिळत असताना वैभव धूमच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एसके स्पोर्ट्स पोमनची 23. ऑन साईडला त्या रडार मध्ये आला, बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. फ्लिक
ऑफ द रिस्ट. मॅग्निफिसंट टायमिंग. बिग ब्लास्ट. शॉट पहले ही पढ़ लिया था इस गेंद को. इन कटर गेंद थी, ऑफ कटर गेंद को पढ़ लिया और बहुत ही अच्छा शॉट, ताकत की शॉट ही खेल दिया इस गेंद को बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए. 6 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 29 रन. अप्रतिम हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टीअर केला गेला. नजाकत भरा शॉट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इंटेलिजंट क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. चौकार. आज लाजवाब कमाल की अद्भुत बल्लेबाजी हो रही है एसके स्पोर्ट पोमन टीम के जानिब से. सागर भगत या वेळेला अप्रतिम बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना स्वप्नील पाटील थोडेसे जरूर अचंबित झाले. ज्या पद्धतीने गुडलेन स्पॉटला चेंडू पिच होत आहेत, परंतु बॅट फिरवण्याची शैली, त्यांचा बॅटिंग स्टान्स आपण पाहू शकाल. कारण हेमंत पाटील सर, तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅट मधून अगणित. यस, कॉमेंट्री थांबवतो. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले आमचे सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जी बाईक पाहता मॅन ऑफ द मॅच साठी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी जी आकर्षक बाईक आहे अर्थात हिरो HF100, ते आमचे सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब, त्याबरोबर मनोजजी भगत यांनी स्पॉन्सर केलेली आहे. कमलाकरजी जाधव साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतात 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. तत्पूर्वी ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. त्याला म्हणतात कंट्रोल नव्हतं. जे क्रिकेट मधलं डबल सी हेमंत पाटील सर आपण पाहतो ना, ते कंट्रोल, सी फॉर कंट्रोल, नियंत्रण. इथे कुठेतरी नियंत्रण खालावलं गेलं. बिल्कुल अब तक विकेट नहीं मिली है, विकेट की तलाश में है और यहाँ पर कैच या क्लिंग बोल्ड आउट नहीं हो रहे तो सोच रहे थे कि रन आउट कर दे, लेकिन एक्स्ट्रा और एक रन देते हुए रुद्र राइडर्स मोरीगाव की टीम. शेवटचा बॉल ह्या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. मिस टायमिंग स्ट्रोक. तत्पूर्वी शॉर्ट लेगला एकदा वर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 18च्या एव्हरेजने खेळत असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आपण पाहू शकतायत. आणि स्पेशल काय राहिलं तर या वेळेला आपण पाहू शकाल की एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल फेकलेला नाहीये. म्हणजे 12 बॉल मध्ये 36 धावा या कुठलेल्या आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं सागर भगत अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. वैभव धूम सारखा फलंदाज मात्र त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. म्हणजे आतापर्यंत हेमंत पाटील सर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये सेन्सेशनल क्रिकेट हाताळले गेले ते एसके स्पोर्ट्स पोमनच्या माध्यमातून. घेऊया एक छोटासा ब्रेक, चर्चा जारी राहील. देऊया आपण उमेश विराटकरला संधी. आपण डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण डिहायड्रेशन जर झालं तर कदाचित उष्माघात सारख्या गंभीर आजाराला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि उष्माघात गंभीर आजार होऊ शकतो. पण आपण डिहायड्रेट होणार नाही याची काळजी आपण घ्या. आणि विशेष करून सर्व प्रेक्षकांना सुद्धा केसीच्या माध्यमातून एक विनंती असणार आहे की आपण पाणी जास्तीत जास्त प्यायचं आहे. त्याचबरोबर उन्हामध्ये फिरताना कॅपचा वापर करायचा आहे. या गोष्टी लक्षात ठेवा, कारण महत्त्वपूर्ण सूचना आहे तुमच्यासाठी. 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल हम देखें तो बहुत ही अच्छा यहां पर कहा जा सकता है एसके स्पोर्ट पोमन टीम का रुद्र राइडर्स मोरीगांव टीम के सामने 36 रन 18 के औसत से बल्लेबाजी हो रही है. ये बहुत ही अच्छा टोटल कहा जा सकता है. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 18च्या एव्हरेजने अप्रतिम, वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर एव्हरेज म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ओळखला जातो. कारण अलीकडच्या काळामध्ये खूप झपाट्याने क्रिकेटची
प्रगती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डाव्या साईडला आदरणीय सन्माननीय हजरतभाई शेख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टीम 94 कामन टीमचे ओनर संजयभाई मात्रे यांना सुद्धा आपण नुकतंच पाहिलं विनय पाटील यांच्या समवेत. तर 2 षटकांचा खेळ झाला. हेमंत पाटील सर, ही सरासरी योग्य आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही अच्छा टोटल है और यहाँ पर अब प्रेशर है रुद्र राइडर्स मोरीगांव टीम के गेंदबाजी के ऊपर. साजन राठौड़ गेंदबाजी के लिए कुछ चेंजेस गेंदबाजी में ला चुके हैं यहाँ पर रुद्र राइडर्स मोरीगांव की टीम. लेकिन जो पहले मुकाबले में उन्होंने गेंदबाजी और फील्डिंग की थी वो फील्डिंग नजर नहीं आ रही पिछले 2 मुकाबले में रुद्र राइडर्स मोरीगांव टीम की. नक्कीच रुद्र रायडर्स आपण पाहताय. चला, टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, डिस्कस करू नका. तुम्हाला वेळ दिलेला आहे, त्या निर्धारित वेळेतच मात्र आपली षटकं फेकली गेली पाहिजेत. 2 षटकांसाठी 16 मिनिटे लावलेली आहेत. लक्षात घ्या, थोडंसं मात्र याबाबत दखल घ्या आपण. वेलकम आपण बघतोय एसएच एंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख यांचं आगमन झालेलं आहे. संजयभाई म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि टीम 94 टीमचे ते ऑनर आहेत. वेलकम हजरतभाई अँड संजयभाई म्हात्रे. वेगळंच प्लॅनिंग पाहायला मिळतं रुद्र रायडर्स, कारण 2 मॅच मध्ये साजन राठोड या गोलंदाजाला आणलं नव्हतं. इथून अप्रतिम कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगल मेल सागर भगतच्या बॅटमधून सिंगल येत असताना आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. यस, बिल्कुल पहली बार गेंदबाजी के लिए आ चुके हैं इस केपीएल सीजन 4 में गेंदबाज साजन राठौड़. कुछ परिवर्तन किया है, लगता है निशांक या फिर साहिल गेंदबाजी नहीं करेंगे इस मुकाबले में. वो देखना है कि पहले 2 ओवर में रन ज्यादा बन चुके हैं, इस रनों के ऊपर कंट्रोल लाते हैं कि नहीं गेंदबाज साजन राठौड़. सरळ बॅटचा उपयोग केला. वैभव धूमच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर शॉट बॅक टू द बॉलर हेड. मॅग्निफिसंट टायमिंग, वंडरफुल शॉट. दरम्यान मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. त्यामध्ये एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, कारण टीम 94 चे टीम ओनर आहे संजयभाई म्हात्रे साहेब, त्याचबरोबर हजरतभाई शेख साहेब. कारण त्याची मॅच आपण यानंतर 3री मॅच पाहणार आहोत. हजरतभाई शेख साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 215वा षटका ठोठावला या स्पर्धेतला. वेळेला आपण पाहू शकाल अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी कामन प्रीमियर लीग चौकार. दो धारी तलवार की तरह दोनों भी बल्लेबाज अटैकिंग बल्लेबाजी कर रहे हैं. एक तरफ से सागर भगत और दूसरे तरफ से है वैभव धूम. टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 47 रन. ये टोटल बहुत ही अच्छा टोटल, और ऐसा लग रहा है, ऐसा प्रतीत हो रहा है प्रमोद की ये टोटल अब डेंजर जोन में जा चुका है. अगदी योग्य. ज्या पद्धतीने आपण पाहतायत बॅटिंग केलेली आहे अप्रतिम. चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू वैभव धूमच्या बॅटमधून जबरदस्त धावा आलेत. ऑन साइडला पुलच्या फटक्यात अगदी नेत्रदीपक, पॉवरफुल, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम षटकार. दिखा रहे यहाँ पर एसके स्पोर्ट के बल्लेबाज. अब तक केपीएल सीजन 4 में 2024 में रन बन चुके हैं 2727 रन अब तक बन चुके हैं. यानी ये स्कोरिंग ग्राउंड है और ये बॉल भी केपीएल का बनाया स्कोरिंग के लिए. जरूर धावांची बरसात यावेळेला होत असताना आपण पाहू शकतायत.
काही जबरदस्त बॅटिंग करत असताना अशा प्रकारे षटकार आल्यानंतर 53 धावा फलकावर चांगली भागीदारी रचली गेली. पार्टनरशिप वेल अँड गुड आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला जर आपण पाहिलं तर सागर भगत स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्या जर आपण विचार केला तर 7 बॉलमध्ये 19 धावा आणि एका साईडला वैभव धूम 9 चेंडूमध्ये 34 धावा. काय स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय दोन्ही बॅटरने. सेन्सेशनल क्रिकेट खेळलं गेलंय आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना कधी आणि कशा प्रकारे मात्र गोलंदाजावर अटॅक करायचा हे दर्शवत असताना वैभव धूम आपल्या बॅटला चुंबन घेत असताना पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल होता व्यवस्थित मात्र आपण पाहू शकलात परफेक्ट मिनिट मध्ये आले नाही. इथे मात्र आपण पाहताय हे प्रेशर आहे. हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार परिसर ते चिंचोटी परिसर प्रत्येकाला वाटतं कॉमन प्रीमियर लीग खेळण्याची संधी आम्हाला मिळावी आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं. कसं वाटतंय कॉमन प्रीमियर लीगचं आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि मी शाहिद मामू आणि सचिन घाग, अजय पाटील, नितीन म्हात्रे यांचं मी धन्यवाद करतो का आमचे सर्व पुराण इथे खेळायला तुम्ही संधी दिली. नक्कीच खूप चांगलं आयोजन त्यांनी केलेलं आहे. खास करून मास्टरमाइंड देवेंद्रजी भोसकर यांचं सुद्धा नाव विसरून चालणार नाही. सगळ्यांची खूप अपार मेहनत आहे. ज्याप्रमाणे मॅच स्पर्धा जिंकण्यासाठी सांघिक कामगिरी महत्त्वाची असते त्याप्रमाणे स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी सुद्धा सांघिक कामगिरी महत्त्वाची आत्तापर्यंत तरी ठरलेली आहे. तर मात्र दोन्ही संघामध्ये एक चांगली मॅच संघर्ष बघायला बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्की. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सपोर्टर्ससाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर सुपर 8 मध्ये तिसरी मॅच अर्थात क्वार्टर फायनलची तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. टॉस झालेला आहे आणि टीम 94 संघाचे कॅप्टन राहिल अन्सर यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पाटील स्पोर्ट 5-1 फोनवर संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण लगेचच कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दिग्गज समालोचक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शुक्रिया गौली साहब. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं कॉमन प्रीमियर लीग 2024 का अद्भुत खेल और इसके स्पोर्ट बनाम रुद्र राइडर्स ये बहुत ही बड़ा मुकाबला. 77 रनों का लक्ष्य रखा गया है. बिना पासवर्ड के जब तुम्हारा मोबाइल नहीं खुलता तो बिना मेहनत के सफलता का दरवाजा भी नहीं खुल सकता. और ये मैच अगर आपको जीतना है तो मेहनत करनी पड़ेगी. कड़ी मेहनत करने की जरूरत है. कॉम बॉक्स में हमारे साथ प्रमोद जुड़े हुए. वॉइस ऑफ पलगर, बहुत ही मीठी आवाज है, दमखम है इस बंदे के अंदर. और एक बार फिर आपका स्वागत. राहिल जी आपका भी स्वागत. अगले मैच के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. प्रमोद वेलकम. थँक्यू व्हेरी मच प्रशांत आदवडे सर यांचा आवाज आपण ऐकतायत. आजच्या दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करणारे असे समालोचक आज हिंदीमध्ये त्यांचं मात्र यावेळेला जरूर कॉमेंट्री स्टुडिओमधून वर्णन केलं जाईल. ज्या पद्धतीने आपण पाहतायत कॉमन प्रीमियर लीग 12 तारखेपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि आज शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतोय. 16 एप्रिलचा चॅम्पियन कोण बनेल याकडे लक्ष आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आमच्या लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचा असणार आहे. परंतु खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्हाला मात्र दमखम दाखवावी लागणार आहे क्रिकेटच्या मैदानात. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. पहिले या 3 षटकांसाठी या ऐकूया प्रशांत आदवडे सरांना हिंदीमध्ये. शुक्रिया प्रमोद. प्रशांतजी एक 2 मिनिटं फक्त थांबवतोय कारण या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा येत आहेत. रायगडचे सिनियर कॉमेंटेटर रिजन कॉमेंटेटर काका म्हात्रे सर यांचं या ठिकाणी स्पर्धा ते युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत आणि संपूर्ण आयोजनाला त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याने स्पेशल म्हणजे आपल्या कॉमेंट्री पॅनलला त्यांनी खूप चांगल्या शुभेच्छा दिल्यात. काका म्हात्रे सर आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय KPL मध्ये. शुक्रिया काका. बिल्कुल अलीबाग से ये बड़ा टूर्नामेंट आप देख रहे हैं और लीजेंड कमेंटेटर है टेनिस विश्व के. स्कोर बिल्कुल आपको बनाना है 77.
टारगेट 77 रनों का। प्रमुख गेंदबाज के तौर पर अतुल गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे मंगेश। बाउंड्री की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद थी, कट करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, बढ़िया लाइन बीट में बल्लेबाज, गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ और अतुल का स्टार्ट अच्छा बिंदी गेज का साथ आगाज किया गया। ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं होतं। नवीन कोरा करकरी चेंडू आहे आणि अशा वेळेला मात्र काही गोलंदाज स्पेशल असतात, पहिल्या ओव्हरसाठी मात्र ओळखले जातात, काही गोलंदाज जुन्या चेंडू झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये ओळखले जातात, तिसऱ्या ओव्हरमध्ये ओळखले जातात आणि पहिलाच बॉल अनबिलिव्हेबल पाहायला मिळाला, संकेत देत आहेत की चांगली गोलंदाजी मी करेन। इस बार भी शफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर और फॉलो किया गया, व्हाइट बॉल का इशारा, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और मिस्टर स्ट्रा से आगाज सुबह 77 रनों का लक्ष्य है, स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। प्रमुख गेंदबाज के तौर पर अतुल गेंदबाजी कर रहे हैं, इसके स्पोर्ट बनाम रुद्रा राइडर्स, दो बड़ी टीमें मैदान के अंदर। इस बार टॉप ऑफ द बॉल बिल्कुल जाना तो चाहते थे, बाहरी किनारा लगा, बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉल लेने के बाद 4 रन चौका। न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं। हा येतोय नशिबाचा चौकार। बहुत अच्छी गिनती गेंदबाज अतुल द्वारा, भाग्य का साथ बल्लेबाज को मिला, स्कोर 5 रन, ओवर पहला प्रगति पर है। इस बार काफी ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क में चकमा देते में गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है। इस ओवर की बात करें तो 2 बिंदी गेंद, एक चौका आया है और बिल्कुल एक वाइड बॉल। 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत आणि जे 2 बॉल आपण पाहू शकला, तिन्ही बॉल आपण पाहू शकलात ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं, ग्रेट बॉलिंग। अतुल अपने बॉलिंग मार्ग पर बिल्कुल तैयार हो रहे हैं, ये गेंद आपको दोबारा डालने की जरूरत है और फ्लैग पर खिलाड़ी पॉइंट है, कवर पर खिलाड़ी, स्टक पर, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है और सिर पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज मंगेश के लिए, स्कोर 5 रन। दोबारा कट करने का प्रयास किया, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, थोड़ा शफल हो रहे हैं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, अगर शफल हुए हैं तो वाइड देने का नहीं, गेंदबाज को फायदा मिला है, अतुल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले, सकारात्मक दृष्टिकोन, थिंकिंग पॉझिटिव्ह जी आपण पाहत आहेत अतुल नडगेची अप्रतिम पाहायला मिळते। कमी वेळेत आणि कमी वयामध्ये फार असे गोलंदाज असतात की आपल्याला फक्त ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करायचे, 6 बॉल आहेत आणि अशा वेळेला तुम्ही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिच करतायत तर डेफिनेटली कॉर्ड बॅहँडचे चान्सेस जास्तीत जास्त वाढताना पाहायला मिळतात आणि ते सकारात्मक दृष्टिकोन अतुल नडगेच्या माध्यमातून। इस बार शफल में बहुत खूबसूरती के साथ पैरों के ऊपर गेंद थी और गेंद को खेल दिया लॉन्ग लेग बाउंड्री लेने के बाद 4 रनों के लिए, वेलकम बाउंड्री। सरळ चेंडूला मात्र फेकून दिलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार मिळाला, मित्र म्हणेन संघर्षाचा चौकार, 4 स्कोर 9 रन और प्रमुख गेंदबाज के तौर पर अतुल गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर की अगली गेंद और दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी, ओ दिशा पर कंट्रोल नहीं है, वाइड बॉल, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बीट का बिल्कुल किया गया था, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। कल एक हिस्टोरिकल इनिंग रही थी मंगेश और निशांक की, 99 रनों की साझेदारी और बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की थी। आज थोड़ा चैलेंज रहेगा, 77 रनों का टारगेट है, सामने अतुल गेंदबाजी कर रहे हैं, ये काफी दूर वाली गेंद, बिलाल, वाइट बॉल, मिस्टर स्टार से आंकड़े बदल रहे हैं, डबल फिगर में स्कोर पहुंच चुका है, स्कोर नेल्सन आंकड़ा 11 रन बगैर किसी नुकसान के। कदाचित चौकार आल्यानंतर थोडंसं कुठेतरी प्रेशर मात्र अतुल नडगेच्या या चेहऱ्यावर एक्सप्रेशन आपल्याला जरूर दिसतंय, कारण ज्या पद्धतीने ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर वाईड वर वाईड 2 एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या गेल्या। इस बार ऑफ स्टंप के बाहर कट करना चाह रहे थे, लेकिन एक अच्छी बात है वो आंखों से दूर रखना चाह रहे थे, इसीलिए काफी ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन थी और आखिर गेंद पर बिंदी, स्कोर 11 रन, जीतने के लिए 77 चाहिए, अभी भी 24 गेंदों का खेल आना बाकी है। समय आपको बताऊंगा पहले ओवर के लिए कितना गया है वो भी देखा जाएगा, जिस तरह से मुकाबला है और पहले 6 गेंदों के लिए समय आपका चला गया, बिल्कुल
6 मिनट का समय चला गया। आइए डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे उमेश। खिलाड़ियों का स्वागत है कॉमन प्रीमियर लीग 2024 का ये दोपहर का सत्र। और प्रमोद पहले ओवर में 11 रन आए हैं और इस मैच की बात करें तो मंगेश के बल्ले से 2 चौके हैं। इस आघात के बारे में क्या कहेंगे? नक्की ज्या पद्धतीने गोलंदाजी केले अप्रतिम एसके स्पोर्ट्स पोमन संघाचा गोलंदाज आपण पाहिला अतुल नडगेवर परिपूर्ण विश्वास दाखवला होता कर्णधाराने आणि विश्वासाला सार्थ कामगिरी करताना आपण पाहू शकलात गोलंदाज अतुल अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर अतुल नडगेने गोलंदाजी केली। 2 चौकार जरूर आले, एक नशिबाचा चौकार पाहायला मिळाला आणि तदनंतर एक जर आपण पाहिला तर मंगेश बगलीच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार पाहू शकला, तो संघर्षाचा चौकार होता। म्हणजे पहिल्या षटकामध्ये 11 धावा तर आलेत, परंतु कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या 20 धावा होत्या, म्हणजे 9 धावेने इथे मात्र मागे राहताना पाहायला मिळतोय। येस, प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे आयवा कॅच। आपण सीमारेच्या बाहेर जर झेल घेतला तर केसीए ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे, तयार राहायचं प्रेक्षकाने। प्रमोद देखिए अच्छी बात क्या बल्लेबाजों के लिए, इन्होंने विकेट देखो यहाँ रन तो बहुत कम है। आणि तसेच एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरभाई शेख साहेब यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये। आउट क्यों 100 नार की एक लोहार की चारों का निश्चित किया, ब्यूटीफुल बॉलिंग। आहे कारण पाहते एकमेव अशी स्पर्धा आहे, मी कित्येक मोठ्या मेगा इव्हेंट्सचं समालोचन करतोय महाराष्ट्रामध्ये, पण एकमेव अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये खास महिला वर्गासाठी बसण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये होऊ शकते। आपण पाहतोय कुठल्याही प्रीमियर लीगमध्ये ही व्यवस्था बघायला मिळत नाही। प्रशांतजी आपण पाहतोय खास महिला वर्गासाठी स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष, आणि आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त पारितोषिक ही खेळाडूंना दिलेली आहेत। प्राइस डिस्ट्रीब्युशन अजून व्हायचं बाकी आहे, पण 1 लाखापेक्षा जास्त पारितोषिक ही खेळाडूंना दिलेली आहेत आणि हे सुद्धा कॉमन प्रीमियर लीग मध्ये ठरू शकतं। कॅश प्राइस दिलेलं आहे हे कॉमन प्रीमियर लीग मध्येच बघायला मिळतं। बिल्कुल सही कहा, बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन है कॉमन प्रीमियर लीग 2024। वैभव फुल टॉस गेंद फाइन लेग पर गेंद को खेल दिया है, 4 रन दिशाहीन गेंदबाजी, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। 4 रन। प्रीमियर लीग मध्येच तुम्हाला मिळेल आणि ते आपण हजरभाई शेख साहेब यांच्या माध्यमातून आतापर्यंत दिलं गेलेलं आहे 2 ते 3 गोलंदाजांना, आणि एका हाताने झेल घेतला तर यानंतर मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। एका हाताने आपण झेल घेतला तर हजरभाई शेख साहेब एसएच एंटरप्राइजेस यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे। और स्विंग एंड मिस गेंद विकेट कीपर की तरफ चलेगी, बहुत अच्छी गेंद, थोड़ा आउट ऑफ द ऑफ स्टंप, अच्छी गेंद थी, बैकफुट पर खेलने की कोशिश रोशन द्वारा। पहली गेंद पर फुल टॉस था, उसके ऊपर बहुत अच्छा स्ट्रोक, उसके बाद में एक जबरदस्त गेंद वैभव धूम द्वारा। वैभव धूम अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने निशांकला त्याने टार्गेट ठेवलं होतं, चॅलेंज स्वीकारलं होतं आणि विकेट मिळाली। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा मनसुबा बाळगला, तिथे सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात। विशाल नाईक सर दर्शवत असताना सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। रुद्र रायडर्स मोरीगाव या टीमची 16 या धावसंख्येवर 16 रन्स। प्रशांत जाधवडे सर ज्या पद्धतीने सुरुवात अप्रतिम झाले वैभव तुमच्या गोलंदाजीवर, निशांक एक असा खेळाडू आहे गेम चेंजर खेळाडू, कालच्या दिवसात अर्धशतकाच्या जोरावर जर आपण पाहिलं तर 95 धावा चेस केल्या गेल्या होत्या, म्हणजे तो फलंदाज बाद झाल्यानंतर जे सेलिब्रेशन झालं ते वाखाणीजोगे पाहायला मिळाला। कौतुकास्पद गोलंदाजी वैभव धूमच्या द्वारे, ग्रेट बॉलिंग। बिल्कुल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, 12 गेंद में 39 रन बनाए और वैभव ने मैदान के अंदर धूम मचाई थी।
वैभव ने मैदान के अंदर धूम मचाई थी जब वह बतौर बल्लेबाज खेल रहे थे। अभी फिलहाल वो गेंदबाज के तौर पर बतौर गेंदबाज के तौर पर मैदान के अंदर आए हैं, वहां भी अच्छा प्रदर्शन कर, लेकिन निगाहें रहेगी निशांक के ऊपर। निशांक पाटिल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी जो आउट हो गए, उसके बाद में मंगेश इंपॉर्टेंट खिलाड़ी है। यहाँ जो 99 रनों की साझेदारी बनाई थी करी उन्होंने, इसलिए देखिए वो बड़ा टोटल इन्होंने चेस किया था। लेकिन आज क्या हुआ, वैभव ने विकेट प्राप्त किया। प्रमोद, ये जो साझेदारी थी कल बहुत सदर का कारण बनी थी, लेकिन आज उस साझेदारी को तोड़ने का काम किया वैभव दुम ने। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने बॉलिंग पार्ट पर वैभव दुम तैयार। स्कोर अगर देखें तो रन संख्या 16। फुल टॉस थी गेंद और एकरा चले गए। वैभव मैदान के अंदर धूम मचा रहे हैं और एक विकेट। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं मिस्टर मंगेश, प्रारंभिक बल्लेबाज। जबरदस्त डिसिजन पाहायला मिळालं। विशाल नाईक सरांचं गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे जर आपण पाहिले पूर्णपणे मिस झाले। ॲब्सोल्युटली प्लम, अगदी मिडल स्टंपला चेंडू भेदला असता आणि यावेळेला आपण पाहत आहेत गुड डिसिजन। खूप चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत चारही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल वेतोस्कर सर असतील, विशाल नाईक सर असतील, अजित म्हात्रे सर असतील आणि आज जॉईन झाले शशी साटम सरांना आपण पाहत आहेत। वन ऑफ द बेस्ट प्लेयर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे चारही जे पंच आहेत त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि आज मैदानाशी नाळ जोडावी म्हणून आज पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। अजय पाटील एका साईडला आपण पाहता स्वतः ओनर आहेत, परंतु कालचा विचार जर केला तर 2 वेळा डिफेंड सुद्धा केला आणि 2 वेळा चेस हायस्ट जे चेस होत्या त्या सुद्धा धावा मात्र क्लिअर केल्या गेल्या होत्या, अचीव केल्या होत्या। तो रुद्र रायडर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या संघाला आता कुठेतरी बॅकफुटला नेत असताना संघ पाहायला मिळतोय। एसके स्पोर्ट्स वुमन, गुड बॉलिंग बाय वैभव धूम। देखिए ये बैकफुट पर इसलिए क्योंकि वैभव की बहुत ही अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी रही है और 2 ओवर के लिए 12 गेंदें डिलीवर करने के लिए आपने 13 मिनट का समय लिया है। विजय कामले हमें बहुत सारी जानकारी दे रहे हैं। गेंदबाजी में परिवर्तन, जतीन, आज जतीन ने भी बहुत अच्छी बल्लेबाजी की है, 16 रन बनाए और वैभव के साथ अच्छी साझेदारी बनाई थी। सागर का अच्छा कंट्रीब्यूशन रहा। शुरुआत गेंदबाजी करने के लिए आए हुए खास करके प्रमोद, तब जाकर शुरुआत बहुत बढ़िया, लेन बॉल थोड़ा आउट ऑफ द ऑफ प्लान बना हुआ है, गेंदबाजों का प्लान बना हुआ है। पहली बॉल से देखिए आउट ऑफ द ऑफ गेंदबाजी हो रही है। स्ट्राइक रन पर बल्लेबाज रोशन, यंग खिलाड़ी है, आज प्रिंस यादव ने प्रभावित किया। अच्छा स्ट्रोक, गैप पे खेलते हुए कवर पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका। लेकिन तीसरा ओवर प्रगति पर है, 5 ओवर का यह मुकाबला है और तीसरे ओवर में 2 गेंदों का खेल प्रबोध हुआ है। शानदार गेंदबाज जतीन डेबल कर दौरा, खूप चांगली गोलंदाजी। ॲज अ ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं। विथ द बॅटने खूप चांगली कामगिरी केली, विथ द बॉलने मी सुद्धा चांगली कामगिरी करू शकतो, हा तुमचा आत्मविश्वास। कारण गुगलवर मात्र आत्मविश्वास हा शब्द सापडत नाही, तर तो स्वतःला आत्मसात करावा लागतो, स्वतःला निर्माण करावा लागतो आणि ते जतीन देवळीकर याच्यामध्ये ती पॉवर आहे। इस बार हवा में खेलते हुए खिलाड़ी बिल्कुल कवर पर गेंद, कवर पॉइंट बॉलिंग की तरफ, चौका या छक्का, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज के ऊपर हमला, ये लगा शानदार छक्का, ब्यूटीफुल शॉट। फ्लो होता, मात्र आपण पाहू शकलात इनसाइड आउटचा फटका खेळला गेला। इनफिल्ड क्लिअर करणारा हा शानदार षटकार आपण पाहू शकतायत। म्हणजेच हा पहिला षटकार या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतो अजय पाटीलच्या बॅटमधून। संघर्षाचा षटकार, 6 धावा। इस बार बैकफुट चले गए, गेंद को फाइटने के बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया और खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन पर एक और है, 2 खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी, फाइट लेग पर खिलाड़ी मौजूद था, मिडिल और लेग स्टंप पर गेंद थी, बल्ले के बीचों बीच तो नहीं आई, लेकिन सबसे अच्छी बात है गेंद ज्यादा फाइन चली गई थी। 2 रन देने का मौका, स्कोर 25, 77 का टारगेट है। और मैं हमेशा कहता हूं कि प्रबोध अगर टारगेट बड़ा है ना तो 2 गेंदबाजों को टारगेट करना चाहिए। आपने वो अभी तक नहीं किया। पहले ओवर में 11 रन है, दूसरे ओवर में 16 रन और अब टोटल की बात करें स्कोर बिल्कुल बहुत तेजी के साथ नहीं आ रहा है। अच्छा स्ट्रोक,
लेकिन इस बार खिलाड़ी तैनात है बॉडी लाइन पर, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लेके बाहर जाते हुए 4 रनों के लिए, और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए चौका। खिलाड़ी का स्वागत है, आप देख रहे कामन प्रीमियर लीग 2024। स्कोर अगर देखें तो रन संख्या 29 से 29। रुद्र राइडर्स को रन चाहिए, 13 गेंदों का खेल आना बाकी है और 48 रनों की जरूरत। विजय हमारे साथ जुड़े हुए इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं। कामन क्रिकेट एसोसिएशन का बहुत ही लाजवाब टूर्नामेंट है कामन प्रीमियर लीग 2024। स्कोर फिलहाल 29। ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। जतीन देवलीकर गेंदबाजी कर रहे, सामना करेंगे बल्लेबाज अजय पाटिल। अभी तक बढ़िया बल्लेबाजी रही है अजय की। इस बार मिडल ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑनसेट पर खेल दिया। नितिन ने गेंद को फील किया है बाउंड्री लाइन पर, बढ़िया फील्डिंग। और अजय थोड़ा निराश है, एलिवेशन नहीं दे पाए, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए। रखेंगे अपने पास स्ट्राइक अजय, और अब 12 गेंदों का खिलाना बाकी, 47 रनों की जरूरत है। कुएं का पानी बहुत गहरा है, मैदान के अंदर जलपान के लिए घेर रुका हुआ है। येस खूप खूप थँक्स कॉन्ट्री बॉक्स। आपण सानवी एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट त्यासाठी विशेष आभार आपण व्यक्त करतोय नितीनजी म्हात्रे आणि त्यांच्या परिवाराचं। मित्रांनो, कामन प्रीमियर लीग KPL यासाठी आम्ही विशेष सहकार्य आम्हाला जे मिळाले आहेत माननीय श्री रामचंद्र गुप्ताजी छोटे भैया प्रथम क्रमांक रोटेशनल क्रिस्टल ट्रॉफी, त्यानंतर श्री प्रदीपजी गुप्ता प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक क्रिस्टल ट्रॉफीज, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। त्यानंतर SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री हजरभाई शेख, त्याचबरोबर माननीय श्री संजयभाई म्हात्रे यांच्याकडनं प्रथम क्रमांकासाठी कॅश प्राइस 1 लाख, त्याचबरोबर खेळाडूंची फी जी होती 65,000 65,000, त्यासाठी त्यांचे विशेष आभार। त्यानंतर स्वर्गीय इनुस इब्राहिम शेख माजी पोलीस पाटील कामन यांच्या स्मरणार्थ माननीय श्री असलम शेख साहेब यांच्याकडे प्रथम क्रमांक क्रिस्टल ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये कॅश प्राइस। त्यानंतर माननीय श्री कमलाकर जाधव साहेब तसे माननीय श्री मनोज भगत साहेब यांच्याकडनं मालिका विरासाठी एक आकर्षक बाईक अर्थात हिरो HF100, त्याचबरोबर 25,000 रुपये कॅश प्राइस, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। माननीय श्री देवेंद्रजी, अजयजी, सचिनजी तसे आनंदजी भोसकर यांच्याकडून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना क्रिस्टल ट्रॉफीज, त्यांचे विशेष आभार। त्यानंतर माननीय श्री प्रदीपजी गुप्ता यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी LED टीव्ही, त्यांचे विशेष आभार। त्यानंतर माननीय श्री प्रकाशजी डॉक्टर प्रकाशजी देवळीकर समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा प्रमुख यांच्याकडनं चतुर्थ पारितोषिक कॅश 25,000। त्यानंतर माननीय श्री पप्पूजी गुप्ता, श्री राहुलजी गुप्ता यांच्याकडनं सुद्धा कॅश मिळते 25,000। त्यानंतर श्री नितीनजी म्हात्रे आपण पाहतोय सानवी एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची क्रिस्टल ट्रॉफीज तसेच 10,000 रुपये रोख। त्यानंतर श्री शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून स्पर्धेसाठी सर्व चेंडू आणि स्टाफ करता दुपारचे भोजन, त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर माननीय श्री प्रदीपजी भगत यांच्याकडनं 10,000, त्यानंतर माननीय श्री जयेंद्रजी भोसकर यांच्याकडनं खेळाडू कक्ष, माननीय श्री राहुलजी वैभवजी म्हात्रे यांच्याकडनं खेळाडू कक्ष, त्यानंतर माननीय श्री अतुलजी विरारकर यांच्याकडनं महिला कक्ष, माननीय श्री गणेशजी पाटील यांच्याकडनं समालोचन कक्ष, त्यानंतर श्री जयंतजी म्हात्रे माजी सरपंच कामण यांच्याकडनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। त्यानंतर आपण काही अनाउन्समेंट करूया कारण मॅचला सुरुवात होते। आतापर्यंत 17 मिनिटे लागलेली आहेत 3 षटकांसाठी SK स्पोर्ट्स वुमन टीमला, म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम 6 ते 7 मिनिटे तुम्हाला या षटकासाठी दिली जातील। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली, म्हणजेच येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य हे समोर असेल। एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय रुद्र रायडर्स मोरीगाव टीम, अतिशय वाखण्याजोगे गोलंदाजी केली। पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिलं षटक अतुल नडगेने हाताळलं, दुसऱ्या षटकामध्ये वैभव धूमने खूप चांगली गोलंदाजी केली होती। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ॲब्सोल्युटली प्लम, फलंदाज बाद होताना अजय पाटील डीप मिड विकेटला खेळण्याच्या तयारीत होते, फ्लिक करण्याच्या प्रयत्नात होते परंतु मिस झाले आणि सरळ चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळला, मिडल स्टंप ला भेदला असता असं म्हणणं होतं विशाल नाईक सरांचं। ॲब्सोल्युटली प्लम, लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला, फलंदाज बाद, गॉन।
बहुत अच्छी गेंदबाजी करे वैभव धूम, शानदार प्रदर्शन बल्लेबाजी और गेंदबाजी में सही मायने में बहुत उपयुक्त ऑलराउंडर है इस टीम के। क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. काय वेग होता, वेगे बरोबर नियंत्रण, क्लास बॉलिंग, ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग. फलंदाज बाद. यस डीजे आम्ही थांबवते थोडा वेळ, कारण मान्यवरांच्या या ठिकाणी आपण स्वागत करण्यापूर्वी विशेष आभार आपण व्यक्त करतोय. त्यानंतर कुमार जतीन देवळीकर यांच्याकडून स्कोरर, समालोचक आणि पंचांसाठी कलरफुल टी शर्ट, आकर्षक टी शर्ट त्यांनी दिलेले आहेत. मानश्री अजय पाटील यांच्याकडनं 10,000 रुपये. त्यानंतर दिनेशजी म्हात्रे, उपसरपंच पोमन यांच्याकडनं 10,000 रुपये. डॉक्टर गोविंद पठारे यांच्याकडनं सुद्धा 5,000 रुपये. त्यानंतर वसई डॉक्टर असोसिएशन यांच्याकडनं 5,000 रुपये. त्यानंतर श्री महेंद्र पाटील, साईदीप एंटरप्राइजेस यांच्याकडनं 5,000 रुपये. आणि मोफत इंटरनेट सेवा. सर्वांचं मनापासून खूप खूप केसीच्या माध्यमातून आभार. खोलवर चेंडू होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. जतीन देवळीकर पुढे सरसावता येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना 32 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं. आदवडे सर ज्या पद्धतीने जबरदस्त बॅटिंग केली होती, षटकार चौकारांची बौछार झाली होती, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये थोडंसं निराश होत असताना, कारण निशांक पाटील लवकरात लवकर बाद झाला. मंगेश बगलेने मात्र थोडा वेळ व्यतीत केलं खेळपट्टीवर, परंतु तेवढ्या इनिंगला सजवता आलं नाही. सुंदर गेंदबाजी रही है और बल्लेबाजों ने बिल्कुल हाराखीरी की है. क्वालिटी गेंदबाजी वैभव द्वारा. अप्रतिम पॅडल स्लिप केला जातोय, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावा मिळतील का? यस, डेफिनेटली. या जणू काही या चेंडूवर आपण पाहिलं 4 धावांची मोहर उमटवली. चौकार इंटेलिजंट क्रिकेटच्या. याने जी अप्रतिम गोलंदाजी केली यासाठी एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख साहेब यांनी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे वैभव धूमसाठी. 6 गेंदों का खेल है और जीतने के लिए 41 रनों की जरूरत है. कासिम खास खिलाड़ी है वैभव, और जिन्होंने स्टंप के अंदर ज्यादा गेंदबाजी की, ऑफवर्ड मिड स्टंप पर ज्यादा गेंदबाजी की, लेग वेपर का 1 विकेट क्लीन बोल्ड किया था, और आखिरी गेंद पर सचिन पाटिल ने प्रमोद बहुत बढ़िया तरीके से वो जो सचिन का पसंदीदा स्ट्रोक है पैडल स्वीप किया था फाइन लेग पर. अच्छा स्ट्रोक है, लेकिन फिलहाल इस चौके से बातें बनेगी. 6 गेंदों में 41 चाहिए, तो रुद्रा राइडर्स के लिए बहुत सारी समस्या, चैलेंजिंग है यह टोटल बनाना. 6 बॉल 41 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जणू काय आपण पाहिलं ग्लेन मॅकरथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी खेळलेला पॅडल स्वीप, अशा पद्धतीने मात्र हे दृश्य पाहायला मिळालं. सचिनचं कौतुक करेन या चेंडूवर, ज्या पद्धतीने त्याने इंटेलिजंट बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं गेलं. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 41 धावा. चला टायमिंगच्या बाबतीत जर विचार केला तर 4 षटकं ही मात्र आपण पाहिली तर जवळजवळ वेळेवर जे पाहायला मिळालं, 4 षटकं जी वेळेत टाकलेली आहेत, तर त्याबद्दल एसके स्पोर्ट्स पोमन टीमचं कोर कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. 36 धावा फलकावर. अप्रतिम फटका तर या वेळेला फसतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. नितीन म्हात्रे पुढे सरसावले गेले होते, परंतु कॅच काही कॅरी करू शकले नाहीत. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने 37. रुद्रा राइडर्स को चमत्कार ही बचा सकता है, क्योंकि बहुत अच्छा यूनिट है एसके स्पोर्ट क्लब के पास. सुंदर गेंदबाजी अभी तक रही है. अब 5 गेंदें और जीतने के लिए चाहिए 40 रन. एक तरफ सचिन पाटिल 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं, स्वप्नी ने 2 रन बनाए हैं, तो दबाव पूरी तरह से रुद्रा राइडर्स के ऊपर है और मोमेंटम एसके स्पोर्ट के पास. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. 37 धावा पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक आहे. 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. किरणचा हा बॉल यावेळेला शफल होऊन खेळले गेलेत. गॅपमध्ये आहे. 2 फिल्डर त्या ठिकाणी येतील. त्या अगोदर चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी KPL चौकार. पाटिल द्वारा, और गेंद को अपनी तरफ आने दे रहे हैं, इंतजार करें गेंदों का, और उसके बाद में बॉडी को रोल करते हुए बहुत बढ़िया तरीके से फाइन लेग और स्क्वेयर के बीच जो गैप था उस गैप में खेला है. हारे हुए मैच में भी कुछ अच्छा एक बार फिर देख रहे हैं. अतुल ठाकरे की बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी रही. मैच हारे लेकिन दिल जीता. अभी वही कहानी है सचिन पाटिल. वैसे मैच एक बार फिर उनकी तरफ नहीं है.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. सागर भगत वन ऑफ द बेस्ट विकेट किपर म्हणून या टीमचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. किरण बुजर्ड 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेले. संघाची धावसंख्या 41. विजयासाठी जर आपण पाहिलं 36 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे 3 बॉल मध्ये. खूप चांगला चेंडू, पायावरचा चेंडू होता. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. वैभव धूम पुढे सरसावेल डिफेंड विकेटला. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 42. आदवडे सर, आता मात्र थोडीफार कुठेतरी आपण पाहतात विजयाची जी उमेद आहे ती एसके स्पोर्ट्स वुमन टीमच्या बाजूने लागताना. बिल्कुल जीत की सुगंध आ रही है. एसके स्पोर्ट ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, जीत के दहलीज पर है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. चेंडू आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. अमोल वेतुस्कर सर या ठिकाणी जरूर व्हाईट बॉलचा इशारा देत असताना अगदी 40-42 टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा वेळेला मैदानात उभं राहणं, चांगलं क्रिकेट खेळणं खेळाडूंच्या वतीने पंचांचं सुद्धा या ठिकाणी जरूर कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तेवढंच प्रेशर, तेवढंच गुड डिसिजन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे फेअर डिसिजन असणं फार महत्वाची गोष्ट असते आणि कॉमन प्रीमियर लीग म्हटली तर क्वालिटी दर्जा. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉर्डमॅनचा चांगला वापर करत असताना फ्लॅट 6 षटकार 6 धावा. देर कर दी. अच्छा स्ट्रोक था स्वप्निल पाटिल का. कनेक्शन अच्छा था, संपर्क अच्छा था, परिणाम भी बिल्कुल अच्छा, लेकिन अब बिल्कुल हार के कगार पर है और एसके स्पोर्ट जीत के दहलीज पर. बहुत ही लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन. जतीन, किरण, वैभव और अतुल निश्चित स्वरूपात खुश असतील. डॉक्टर प्रकाश देवळीकर साहेब, देवेंद्र भोसकर साहेब खुश असतील संघाच्या कामगिरीवर. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर डेफिनेटली एसके स्पोर्ट्स वुमन टीमने विजयी मिळवला. या संघांच्या माध्यमातून 2 संघ आपण पाहिले. रुद्र रायटर्स संघाने थोडंसं कुठेतरी फलंदाजीमध्ये कमकुवतपणा पाहायला मिळाला आणि इथून जर आपण पाहिलं तर बेनिफिट मिळालं प्रतिस्पर्धी संघाला आणि अतिशय सुंदर, दमदार आणि शानदार विजय मिळवत असताना आपण पाहू शकता. त्यामध्ये प्रवीण भगत साहेबांना सुद्धा आपण पाहू शकतात. अजित भोसकर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आणि ही मात्र आपण पाहताय त्रिमूर्ती ज्या पद्धतीने भोसकर कंपनी